तुमचे स्वागत. मी प्रमोद सस्ते. आज व्हीपी बारामती या ठिकाणी जे बारामतीचे जे मतदार आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय. नमस्ते सर. नमस्ते. बहुजन समाज पार्टीचा एक कार्यकर्ता आहे चळवळीचा, फुलेशाह आंबेडकरी विचारधारेचं काम करतो. नाव काय तुमचं? दादा शिवाजी टेकाळे, विधानसभा महासचिव आहे सध्याला. बारामतीचे. काय सांगाल आता या विधानसभेमध्ये तुमचा जो बहुजन पक्ष आहे त्याचा कोणी उमेदवार होता का? उमेदवार आता चंद्रकांत खरं तर आम्ही दिले होते विधानसभेला, पण विषय असा आहे की ईव्हीएमचा जे घोटाळा झालेला आहे, ईव्हीएमच्या घोटाळ्यामध्ये करून त्याच्यातून ती निवडून आलेलं आहे. अच्छा. म्हणणं असं आहे, कारण काय झाले माहिती आहे का, ही जी सरकार जे आहे ना आता, ही चुकीचं आहे. जोपर्यंत बहुजन समाज म्हणजे बहुजन समाजाचं सरकार येत नाही तोपर्यंत विकास होत. आणि समजा शिक्षणाचं म्हणत असाल तर शिक्षणाचा विषय असा आहे की सगळे म्हणतात अजितदादांनी विकास केला आणि शरद पवारांनी विकास केला, परंतु विकास काय केला बारामती फक्त काही 10-15 बिल्डिंग त्यांनी प्रशासकीय इमारती किंवा काय असं केलेलं आहे, पंचायत समिती बँकेचं काय केलेलं आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त 40 गावांचा जर प्रश्न बघितला ना तर पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही. काय त्याला प्रश्न सुटलेला नाही, रस्ते व्यवस्थित नाही, पाण्याचा विषय असेल व अजून नाही का म्हणजे बरेच काही गोष्टी आहेत खेड्यापाड्यात ती काय अजून सुधारणा झालेली नाही. फक्त आपली निवडून येतात, त्यांना फक्त सत्तेची लालच आहे. त्यावर असं विचार सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, पैशातून सत्ता ही त्यांचा विषय झालेला आहे. आज जर बघितलं तर बारामती मतदारसंघामध्ये किंवा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पवार घराण्याचं वर्चस्व आहे. कसं आहे माहिती आहे का सर, पवार घराणं आहे ठीक आहे, पण बाकीचे काय नुसती सतरंजा उचलायला आहेत का? बाकीच्यांना बी दुःख आहेच की, बाकीचे बी म्हणजे गोरगरीब कुटुंबातले बी ती पुढे येण्याचा अधिकार आहे. 100% संविधानाने अधिकार दिलेला आहे, राजकारणात येण्याचा अधिकार आहे. तो दिलेला आहे. त्याच हेतूने म्हणजे नाही का, पवार कुटुंब काय करते पहिल्यापासून थोडक्यात एक आर्थिक सत्ता त्यांच्या हातात आहे, त्याच्यावर संपूर्ण राजकीय व्यवस्था त्यांचीच आहे, प्रशासकीय यंत्रणा सुद्धा त्यांच्याच ताब्यात आहे. आज जर सर्वसामान्य तुम्ही राजकारणात यायचा प्रयत्न करत असाल तर नेमक्या काय अडचणी येतात तुम्हाला? राजकारणाचं बघायला जर गेलं का नाही तर विषय काय माहिती आहे का, ही पैसे वाटून मत घेते. अच्छा, हा तुमचा आरोप आहे. हा, ही म्हणजे पैसे वाटून मत घेते, त्याच्यामुळे हे असं चाललेलं आहे विषय. आणि असं जर मध्ये जर विचारांमध्ये त्यांचं मला सांगा, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, ते कोणत्या विचारधारेवरती चालते? विचारधारा जी आहे त्यांची यशवंतराव चव्हाणांची जी विचारधारा असं सांगतात ते, किंवा काँग्रेसचे जे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची विचारसरणी, भाजपची आता RSSची विचारसरणी आहे. बहुजनांसाठी जे पक्ष राजकारणात येतात त्यांच्याकडे प्रामुख्याने तुमचं म्हणण्यानुसार पैशाचा अभाव आहे, यंत्रणेचा अभाव आहे, त्याच्यामुळे ते सत्तेत येत नाही, हो ना. आणि पैशाच्या जीवावरती जर निवडणुका जिंकल्या जात असतील तर मला वाटतं बहुजन जे आहे, बहुजन आहे, मला एकच म्हणायचं आहे की बहुजनांचं जर सरकार आलं तर गोरगरिबांना न्याय भेटणार आहे. आणि शिक्षणातून पुढं शिक्षणाच्या माध्यमातून काही गोरगरिबांची जी मुलं आहेत ती पुढे जाणार आहे. आज जर परिस्थिती बघितली आपण तर बहुजनांच्या मुलामध्ये OBC असो, SC ST असो, त्यांच्यामध्ये आरक्षणामुळे अनेक IAS ऑफिसर, खूप मोठे अधिकारी किंवा राजकारणामध्ये सुद्धा खूप मोठे दिग्गज आहेत, बरोबर ना. बरोबर, हे जे जातीचं राजकारण खेळलं जातं त्यावेळेस ही जी लोक असतात ती तुमच्या आपल्या बहुजन समाजाचं जे नेतृत्व का करत नाही? नाही, नेतृत्व आम्ही चांगल्यापैकी करतोय. आम्ही लढा देतच असते विधानसभेला, लोकसभा असेल, गेल्या लोकसभेला गेले प्रत्येक ह्याला आम्ही लढा देतोय. पण काय झाले माहितीये का, ही पैशाच्या जोरावरती निवडून येते. अच्छा, त्याच्यामुळे काय झाले, आणि सारखं सांगते एकच त्यांचं ते आहे, आम्ही विकास केला. पण आता तुम्ही ते विकासाचं एक पुस्तक आहे त्यांच्या, त्याच्यात बघितलं तर कितीतरी मर्यादा खाल्लेला म्हणजे त्यांनी गावात, बरं का. तुमचा आरोप आहे, आरोप निधी येतात ते 100% खाली तळापर्यंत जातच नाही, ती भेटून देत नाही, त्यांच्यातच खेळते. बाकीच्यांचं काय गोरगरिबाचं त्यांच्यासाठी काय आहे, काहीच नाही, फक्त वार्षिक लेवलला चाललं. अच्छा, म्हणजे तळागाळापर्यंत त्यांचा विकास होतच नाही. आणि जो निधी येतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा आर्थिक गैरव्यवहार होतात, हे तुम्ही मान्य करता? गैरव्यवहार होतात, सरळ दिसूनच येते ना. ठीक आहे. एकंदरीत बारामतीचं जर राजकारण बघितलं आपण तर हे महाराष्ट्राचं केंद्रस्थानी असतं. आता आपण मुख्यमंत्री म्हणून नेमकं कोणाकडे बघताय? मुख्यमंत्री म्हणून आता तसं सांगू शकत नाही मी, म्हणजे कोण होईल ते सांगू शकत नाही. पण एवढं आहे की जोपर्यंत बहुजनाचं सरकार येत नाही तोपर्यंत म्हणजे आपला विकास काय नाही गोरगरिबांचा, हे एवढंच मला म्हणजे माहिती आहे. आता राज्यामध्ये OBC, धनगर किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा एक प्रश्न होता, तर आपली जी पार्टी आहे त्याची काय भूमिका आहे का ह्याच्यामध्ये? पार्टी ही ज्यावेळेस सत्तेत येईल त्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा घेऊच की. पण विषय काय आहे, सत्तेतच नाही तर कसं म्हणणार? ज्यावेळेस सत्तेत येऊ, आता उत्तर प्रदेशमध्ये बघितलं तर बहिणजींनी आहे ना भरपूर काही विकास केलेला आहे. बहिणजींनी तिकडे जिल्ह्याला नावं दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जिल्हा आहे, गौतम बुद्धांचे आहे, महात्मा फुले आहे, शाहू महाराज आहे, सगळ्यांच्या म्हणजे महापुरुषांच्या नावाने तिथं जिल्हा आहे. आणि तिथं तसं काहीच नाही.
इथं एखाद्या चौकात कुठेतरी नाव द्यायला गेलं की लगेच याचं चौक आहे त्याचं चौक आहे. पण महापुरुषांपेक्षा मोठं नाही ना कोणी. तर आहे. महापुरुषांचा आपण एक विषय काढलेला आहे. तर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महापुरुषांच्या नावाने पुतळे बसवून हा जो बहुजन समाज आहे त्याचं पुष्टीकरण केलं जातं असं तुमचा एक आरोप होतो. दुसरी गोष्ट, महापुरुष जे आहेत त्यांच्या विचारांच्या अनुयायी बनण्यासाठी बहुजन समाज हा पात्र आहे. पात्र आहे. एकमेव राष्ट्रीय पार्टी अशी आहे बहुजन समाज पार्टी की ती बहुजनांच्या हक्कासाठी लढते आणि शेवटपर्यंत आम्ही ती लढा देणारच आहे. जोपर्यंत बहिणी आहे तोपर्यंत आम्ही लढत नाही. गोरगरिबांच्या हक्कासाठी आम्ही लढत राहू. धन्यवाद. आपण बहुत फॅमिली सहवाशी बोललात त्याबद्दल खूप खूप आभार आहे.